अध्याय 11 श्री गणेशाय नमः. श्री गाठी होते पूर्ण पुण्य म्हणून या पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणी करून या विचार आरंभविले. स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामीचं समर्थ सती पै हवेरी नामक ग्रासी आजुर्वेदी ग्रस्ताश्रमी बाळापा नामी द्विजकोणी राहत होते. आनंदेस संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीते जने वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसारात उबगले सद्गुरु सेवत दिवस आले. मती पालटली तयांची लटिका अवघा संसार मायाजी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाती इहलोकी जे जे करावेत परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाहिजे. बाळापाने मनात या परी विचार येत सदा उदिग्र चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपण प्रति कोठे हाता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्रीचे एक पडे. पंचपक्वानी सुवर्णताटी म्हणून आपण पुढे येथे पाहून यायची गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार. सोडावे घर सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापूर काम आमासी असे सांगून या वस्त्रत्रांनी से निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडविले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत जेथे दिगंबर क्षितिज महापुरुष जन्मले तेथे ईश्वर अवतार दोघी दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्णुकेचे अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता दिगंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णितात. सर्व दोष हरतील माया यंत्र संकल्पने करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या. पुण्यस्थान स्नानदारी करिता ती मायायात्री. स्वामी चरित्र पंथ कर्मिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊन या दर्शन पुढे करावे. मार्गक्रम श्रोती होऊन या सावधान श्रवणी सादर असावे. मूळ गोडी मल्हार क्षितिजा वेदशास्त्रे परांगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची तयांची ख्याती सर्वथा विद्याधनाचे माहेर अली तपणे संसार करून या काळ कर्मिता पतितया नाही संतती. म्हणून या उद्गीत चित्त शिवा राधना करिता कामना चित्तिक धरून या 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून या संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन वरम भवा पूर्ण असावा. एकूण या वरासी आनंदिले मानसी वार्ता सांगता कांतेसी त्याची चित्ती तोषली. तेसी झाले गर्भधारण आनंदले अभयंताचे मनस. जो साक्षात उमा रमन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा घडीमोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगिता. नवमास भरता पूर्ण कांता प्रसरली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले. तयाग लागून शुल्क पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागा. बाललीला पाहून या जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्र झाले निपुल. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पठविले. एकदा यजमानाने घरी गेले. व्रत होते गौरी दिगंबर तया अवसरी पूजे लागे आणि विले मृत्तिकेचा गज करून या पूजा करिता यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याचे सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन या तत्वतात चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहून या सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणून या सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर गज दुध्वारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रवभूत खर्ची येले. तया समयी ऐसे दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरोन निक्षितिता ते समजले. जळ भरले होते घट्ट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले. समस्त आश्चर्य करिता सर्वजण. तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजीचे. ऐसे समय तो सहसी दर्शनाते पातले. अनन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दादत्याची लागेना. तयासी हे एकूण मुरगोडी आले धावून मन दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती ते सांगितात दीक्षित ते मान्य करविना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे असे सांगतात. दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती आला पलटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपलात चवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी घेऊन या निर्धार निरोप तुझला दिला. असो सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य केले ते ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. ऐसे समय अक्कलकोटी दीक्षितांची या निघाली या गोष्टी जेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याचे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्या घरी. तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे होत होती. लीला विग्रह श्री स्वामी इदयांचे आगमन त्रिभुवन ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णविले. अल्पवृत्त मुरगुडी बाळाप्पा येत असे पुण्यस्थान जाऊन ऐसे ते एकेली वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळकता एकता पावन श्रोतावक्ता करून एकाग्रचित्ता अवधाने द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील मज ध्यान तयाशी भक्ती देखून स्वामी
कृपा करतील भक्तजनांची माऊली अकलकोटी प्रगटली सदाकृपेचे सावले मामावरी करोते मागणे हेचे स्वामी प्रति दृढ इच्छा माझी चिंती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समदो सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमा दे गोडा हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागल्या अध्यायाची वर्णविले. बाळाप्पा मुरगुडी आली पुण्यस्थानी राहिली 3 रात्री आनंदिले. तेथे कळला वृत्तांत अकलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिता तेथे आपुला विनोदये साक्षात यती सिद्धीसी जाईल निसंशय फिटेल सर्व ही संदेही श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीची विप्र बाळापासे सांगत गाणगापुर विख्यात महाचित्र भीमातिरी तेथे आपण जाऊन या वैसोनी हा अनुष्ठान श्री गुरु स्वप्न येऊन या सांगती तेथे करावे मानवायला तयासी विचारले निघाले तेथून सत्वर जवळी गेले गाणगापूर परमपावन स्थान ते कामना धरून या चित्ती सेवेकरी केला करिता ते तेव्हा भीमरथी स्नान करीतात भक्तजन पुत्र कामना धरून या चित्ती आराधिले नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घातले प्रदीक्षाना कोणी ब्राह्मण भोजन कोणी करीता गंगा स्नान नमस्कार झाले कोणी तेथील सर्व सेवेकरी नित्य हे नियमे 2 प्रहरी मागून या मधुकरी निर्वाह करिता आपुल्या बाळापाती ते पातले स्थान पाहून आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे नंदले प्राप्त काळी उठून या संगमावरी स्नान करून या जपध्यान आटपून मागून येती गावात सेवेकऱ्याबरोबर मागून या मधुकरी भोजन उत्तर संगमावरी परतून येते ते माध्य स्नान करून पुन्हा वैसिती जपध्यान असता जाता वासर मनी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जपतपत नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते बाळापाते गृहस्थाश्रमी संपत्ती सर्व सदनी एक परान्न ठावे नसे स्वप्नी साप्रत दीक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडून या ग्रहसूत कांता शीतोष्णांची पर्वा न करी आनंद वृत्त राहती पंचपक्वानी सेविते घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णांचा होय त्रास अर्धपोटी उपवास तरी पाया तयाचे मानस कदा उदास न व्हायची आया राम सेवेकर राहत होते गाणगापुरी त्याची देखून या ऐसपरी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन या नित्य यावे आमची असत जे जे पडेल आम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळापासाठी मानविले 2 दिवस तैसे केले पोट भरून या जेवले ले परिसंकोच मानसी जावे सोडविले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बसून या तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिन चिंता सद्गुरु प्राप्तीसी लागली घरदार सोडले वनिता पुत्र त्यागिले अतिश कष्ट सोडविले सद्गुरु कृपाने नोहेची हिचा आपुलिया भक्तजन भोगवी दारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निषेधिनी येते बाळापाचे मनी तथापि कष्ट सोसून या नित्य नेम चालविला 1 मास होता निश्चित स्वप्नी 3 यती मूर्ती होऊन या दर्शन देती बाळापाची ती सुख व्हावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या यज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे पाहून या ऐसे स्वप्न मनी आपुलिया समाधान मग ऐसे केले कष्ट दारुन तेथे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयासी एक पत्र शय्येखाली सापडले त्यात लिहिले 1 ओळी करू नये हुतावळी ऐसे पाहून या त्यावेळी विचार केला मानसे आपण केले अनुष्ठान परिते न जाहले पूर्ण अनकी काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळापात आले संगमासी वृक्षातळी ठेवून या वस्त्रासी केले स्नान करावया परतले स्नान करून या सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलले लाखुनी वृश्चिक न निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपविले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षाकारणे त्या दिवशी ग्रामाभीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानविला अक्कलकोटी जावयासी निघालो मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चालून या अक्कलकोटी दुसरे दिन बाळापाच पोचले येऊन या नगरी रम्य देखिली तेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करिता तेथे सर्व सौख्यानंदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीचे आणणारे कामधंदा करिता घरी गीत गाऊन या परोपरी स्वामी महिमा वर्णिता दूर देशींचे ब्राह्मण वैशाधिक उत्तरवर्ण स्वामी महिमा एकूण या दर्शनात ते धावतो तयांची या जागली या गर्दी या ते उत्तरे घरोघरी नामघोष ते नगरी सातंतीस गजबजे राजा आणि पंडित शास्त्री वेदांती येतात तैसा भिक्षुन गृहस्थ स्वामी दर्शन कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर रजती रामदासी घरोपंथी दर्शन येते स्वामींच्या कोणी करिता कीर्तन गायन वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिते तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष हे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले पुण्य पावने देखून या नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पुण्याचे पदरी जन्म सार्थक झाले बाळाप्पा होऊन या सेवेकरी स्वप्न ते करी श्रीचारी मी मधुर कथा चतुरी पुढिले अध्याती परिसावी जयाचा महिमा अगाध जीव जो कवळ सचितानंद विष्णुशंकर अभेद मित्रत्व ठेवा जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सहमत श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 12 श्री गणेशाय नमः करायास जगद्गुरु हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे प्रकट होते. तेसी समर्थ स्वामी श्री स्वामी गता ध्यानाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनिया दृष्ट अनंत कोटी मच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दीत झाली श्रीजवळी बाळाप्पाच्या मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन तेथे होईल परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन बाळाप्पाचे तन्मय स्वामी चरणी लागले दर्शने इच्छा उत्कृष्ट चिंती खडी साखर घेऊन या हाती गर्दी माझी प्रवेश करिता स्वामी सानिध्य पातले आजानुबाहू सुसाही वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून या बाळाप्पाने धावून या दृढ चरण धरिविले कंठ सद्गतीत जाहाला जन्नी भाळ ठेविला क्षणे कमी पण विसरला परम तोषला मानसी गंगा मिनला सागरी जैसे तरंग जला भीतरी तेसे बाळाप्पा त्या अवसरी स्वामी चरण दृढ झाले मधुस्तर भ्रमर तैसा कमल पुष्प न सोडित सहसा स्वामी चरण बाळाप्पा तैसा दृढ जाहाला स्वभावे येऊन या भावनावरती श्री चरणासे सोडविले मिठी ब्रह्मानंद न मायेपटी स्वत्रावठी गातले श्री स्वामी त्यावेळी पडले होते भूतळी ठेवून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्या प्रेमा करून या बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले धन्यता मानून या मनी बाळाप्पा निघाले तेथून परितायाचे श्रीचरणी चित्र गुंतले अखंड त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून या तयावरी म्हणती जाऊन या दर्शना बाळाप्पा दर्शन करून या आले बिराड परतोन जहांगीरी नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिलेला म्हणती जाऊन या स्वामीसी अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून या तयासी बाळाप्पा देवा चालले म्हणती नैवेद्य दाखवून या मग करू प्रसाद भक्षण मागितया देवा चालले म्हणत वर्तमान विदित एक झाले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजा ने वाचून या तेथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून या वर्तमान बाळाप्पा माझी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहेची मार्गावरून या परतले सत्वर बिरडावरती आले ते नैवेद्य अर्पण केले मग साचारिले भोजन नित्यप्रांत काळी उठून या षटकर्मांते आचरण निघून या स्वामी दर्शन जगालागी बैसून या श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी झोळी घेऊन या श्री स्वामी जवळ येऊन या मस्तक ठेवून या चरणी जावे भिक्षेकाराने मागून या मंदवरी मग यावे बिरडावरी जो मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठाने असा प्रकारे करून या अक्कलकोटी राहिले चोळपान आदी करून या सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून या मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी त्या इच्छा बाळाप्पाच्या अंतरी सुंदराबाईची या करी अधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा केली अशी आपणही सेवेकरी करिता यावे आनंदाते बाळाप्पा आणि आनंदाला म्हणून या सुदिता आज हुगवला सद्गुरु सेवेला लाभ झाली सार्थक जन्माचे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होत पै मी प्रिय बहु स्वामीची ऐसा अभिमानते ऐसी गर्व भरे इतरांची तुच्छ मानू लागली या कारणे आपण सात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अवस्था होत हे बाळाप्पानी पाहुणी नाना युक्ती योजून या मांडून टाकिले भांडणे एकचित सर्व केले कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ सत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवीत सामर्थ्याचा येत चित्ते अरण्यात ही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करिता बाळाप्पाची या प्रेमळ भक्ती पाहुणी या संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून यांची ती सेवा बाळाप्पा प्रेमळ भक्ती करिता आनंद ऐसे लोटली हा काही दिवस बाळाप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नशे क्षणभरी बिंबीमधून रक्त वाहत असे दिवस रात्र जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बिंबी तया दुःखे विवळ होतं म्हणती कैसे करावे भोगभोगिली या काही दिन कागदाची पुढी बिंबीतून पडली पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासाठी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहु तापरी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामीमय न जाहले प्रत्येक सोमवारी तयांची महादेवाची पूजा करून या मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी हे पाहून एक दिवस बाई विनवी समर्थासे आपण सांगून बाळाप्पासी शंकरपूजनी पुरजावे तैशी आज्ञा तया प्रती ऐकून या समर्थ करीती परी बाळाप्पाची चिंती विश्रांत काही पटेना बाईच्या अग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केले निश्चय येते पूजा करणे उचित न करावी ह्याचे सत्य या परिविचे चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी या तयातून उचलून या पाहता वाचून करावेची पूजन तया माझी लिहिली तेव्हा ते सर्व भ्राती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजींनी समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा दामात श्रीपाद भट्ट जाणी जे स्वामी पुढे भक्तजन ठेविते द्रव्यांनिक आणून हे सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्यप्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुसकान होते आपुले तेव्हा दामात श्वशूर उभयंत करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलली बाळाप्पासी दारी पुत्र सोडून येईश आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करिता तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामी मज आज्ञा द्यावी
मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिली असमर्थासी. कुलदेवेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळापा, ऐसे ऐकून या समर्थ हस्य मुखे काय बोलत. कुलदेवेचे दर्शन नित्य बाळापा येथे करिता तेव्हा निरुत्तर झाला. ऐसा उपाय कुंटला मग तयाची पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा, तयाची पुसले वर्तमान बाळापा सांगे वृत्ता संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून या कपट्ट्या मने आणविले, म्हणे जावया आपण असे समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून या चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी, आपण तयांचे कपट न जाणून या अवश्य म्हणे. ने त्यात दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकविल्या, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचललेली सत्वर येथे राहून या चाकरी, ऐसे परी लिहिले. भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा, आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पा जडली होती, कैसा दूर दयाप्रते करिता ती येती दयाळ, जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रूप विष्णू शंकर ते दोघे जण दयांसी सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा सहमत सदा प्रेमळ परिसोत. 10वा अध्याय गोडा हा श्री राजहदी राजयोगी राज स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.